तेल घाले आव्हाड, तुम्ही आता गप्पच बसा। तोंडात विष असणाऱ्या लोकांकडून लोकांचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं, त्यामुळे विष ओकणाऱ्या लोकांना वेळीच ओळखा, अशा शब्दात अजितदादा गटानं आमदार जितेंद्र आव्हाड यांना टार्गेट केले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना उद्देशून एक विधान केलं। कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही। त्यानंतर आव्हाडांनी अजित पवारांना लक्ष करत खडेबोल सुनावलेत। मात्र हे खडेबोल अजितदादा गटाच्या चांगले जिव्हारी लागलेत। अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि आमदार अदिती तटकरे यांनी ट्विट करत जितेंद्र आव्हाडांना टार्गेट केले। राज्यात द्वेष पसरवून समाधान झालं नसावं म्हणून जितेंद्र आव्हाड पवार कुटुंबात तेंबा घेऊन आग लावण्याचं काम करत आहेत। अजितदादा यांच्या बोलण्याचा मतितार्थ वेगळा काढून लोकांची दिशाभूल करू नका, लोक हुशार आहेत, त्यांना दुधात मिठाचा खडा टाकणारे आव्हाड सहज कळतात, त्यामुळे तेल घाले आव्हाड, तुम्ही आता गप्पच बसा, असं ट्विट करत चाकणकर यांनी आव्हाडांवर हल्लाबोल केलाय। तर मंत्री तथा अजित पवार गटाच्या आमदार अदिती तटकरे यांनी देखील आव्हाडांविरोधात भाष्य केले। विंचवाच्या नांगीमध्ये विष असतं तर काही लोकांच्या तोंडात विष असतं। विंचवाच्या विषानं त्रास होऊ शकतो, पण तोंडात विष असणाऱ्या लोकांकडून लोकांचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं, त्यामुळे विष ओकणाऱ्या लोकांना वेळीच ओळखा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयावरून टीका केली, त्यावर आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं। मात्र यानंतर अजित पवार गटाकडून आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला। अजित पवार आणि आव्हाड यांनी काय विधानं केली आहेत पाहूयात। कोण भावनिक होतील, कोण आणखीन काय सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही। तुम्हाला म्हणजे प्रेम, आपुलकी, माया हे काहीच राहिलेलं नाही, तुम्ही भावना शून्य झालेले आहात। म्हणजे शरद पवारांच्या मरण हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे। कधी शेवटची निवडणूक हे समजत नाही, म्हणजे त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा दिसते। तुम्ही त्यांचा किती द्वेष करता ना, हे मी फार पूर्वीपासून बघितलंय। कुठल्याही मीटिंगमध्ये तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नव्हता, बोलला नाही। जेव्हा शरद पवार साहेब बोलायचे, महत्वाच्या विषयावर बोलायचे, तुम्ही असे बाजूला बसून बोलायचे, हा बरोबर आहे, असंच झालं पाहिजे, पण तुमची नजर असायची बदली। मग ते शरद पवार आहेत, ते अजरामर राहतील महाराष्ट्रात, अजरामर। त्यांनी केलेलं योगदान हे अजरामर असेल। बारामतीत मी केलं, बारामतीत मी केलं, अरे बारामती दिली कोणी तुम्हाला हातात? ते बारामती भरत्यालाच देऊ शकले असते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।